नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। रामनगर येथे व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। त्यामुळे रामनगर शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे। रोडवरील गुन्हेगारी, चोरी, दरोडे यासारख्या घटनांवर वचक बसवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा पोलिसांना मोठा फायदा होत आहे। तर रामनगर पॅटर्न जिल्हाभरात राबवणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे। तालुक्यातील रामनगर येथे व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून रामनगर येथे जवळपास 6 लाख रुपये खर्च करून 14 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। त्यामुळे आता रामनगर शहरावर तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे। आज जालना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले। रोडवरील गुन्हेगारी, चोरी, दरोडे यासारख्या घटनांवर वचक बसवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा पोलिसांना फायदा होणार असून रामनगर पॅटर्न जिल्हाभरात राबवणार असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे। रामनगर येथे व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून अत्याधुनिक 14 सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने रामनगर शहर संपूर्ण सीसीटीव्हीच्या निगराणीत आले आहे। दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे रोडवरची दादागिरीला आळा बसणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय। सर, आज मोजपुरी हद्दीमध्ये व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून आणि पोलिसांच्या पुढाकारातून अनोखा उपक्रम राबवण्यात आले। लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, लोकार्पण तुम्ही केलंय, कसं बघता याचा कसा फायदा पोलिसांना होणार आहे? मौजपुरी पोलीस स्टेशन हद्दीत रामनगर चौकी, रामनगर जो मोठा गाव आहे, इकडचे व्यापारी संघाने लोकवर्गणी करून सीसीटीव्ही प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। पूर्ण गावामध्ये फक्त सीसीटीव्ही कॅमेरे नव्हे तर त्याच्यामध्ये नंबर प्लेट रीडर आणि तसेच ऑडिओ व्हिडिओ पण अनाउन्समेंट चौकीमध्ये बसून करता येते, या फॅसिलिटी पण त्याच्यामध्ये आहे। तर अतिशय सुंदर टेक्नॉलॉजीचा इकडे वापर झालेला आहे आणि त्याचा फायदा भविष्यात इकडची जो काही रोडवरचे क्राईम असो, काही चोरीचे कार्य असो, रॉबरी असो, त्याच्यावर बचतसाठी त्याचा मोठा फायदा पोलिसाला होणार आहे। त्याचा पुढाकार घेतल्याबद्दल सर्व व्यापारी संघला आणि मौजपुरीचे इन्चार्ज API पाटील या सर्वांचा मी कौतुक करतो आणि याचा पूर्ण आदर्श हा रामनगरचा आदर्श पूर्ण जिल्ह्याचे प्रत्येक गावांनी केला पाहिजे असं आम्ही सर्वांना आवाहन करणार आहे। व्यापारी महासंघाचे जे अध्यक्ष त्यांनी बोलताना हा मानस व्यक्त केला की जिल्ह्याभरामध्ये आम्ही करू तुमच्या सोबत, असं काही करण्याचं काही उद्देश, म्हणजे त्या संदर्भात काही बैठक वगैरे घेणार सूचना? 100% आपण पोलीस पाटील मार्फत प्रत्येक गावामध्ये अशी सूचना देणार आहोत की जसा रामनगरने एक केलेला आहे त्याच पातळीवर, त्याच पद्धतीमध्ये जर प्रत्येक गावाने पुढाकार घेतला तर मोठ्या प्रमाणात त्या गावाची सुरक्षाला बळकटीकरण होऊ शकतं। जालना शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी आज GS कॉलेज परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राला अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली आहे। घाणेवाडी येथून येणाऱ्या पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेची तसेच सुरू असलेल्या नवीन फिल्टर बेडच्या कामाची त्यांनी सविस्तर माहिती घेतली आहे। जालना शहरातील GS कॉलेज जवळ असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात आज महापौर आणि उपमहापौर यांनी अचानक भेट देऊन कामकाजाची तपासणी केली। या केंद्रात घाणेवाडी येथून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण केले जाते। सध्या येथे 9 MLD क्षमतेचा जुना फिल्टर बेड कार्यरत असून त्याच्या शेजारी 15 MLD क्षमतेचा नवीन फिल्टर बेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। या नवीन प्रकल्पामुळे शहरातील पाणी पुरवठा अधिक सुरळीत होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। यावेळी जालना वितरण विभागाचे प्रमुख राजू मोरे यांच्यासह पाणी पुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते। महानगरपालिकेच्या वतीने शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय। या पाहणी दौऱ्यात महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, नवीन जालना वितरण प्रमुख राजू मोरे, संजय वाघमारे, शेख अहमद, रणजित मगरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय पाहणी केली, काय सूचना दिल्या अधिकाऱ्यांनी? सूचना या दिल्या की आम्ही निजामकारी जे फिल्टर आहे त्याची पाहणी केली आणि त्या दरम्यान त्याला 9 MLD पाणी सप्लाय आहे त्यातून, आणि ते नवीन याचं 15चं आहे त्याची पाहणी केली। त्याचे काम 60% पूर्णत्वावर आहे व 40% बाकी आहे। किती दिवसाला पाणी वगैरे दिलं जातं या फिल्टर बेडून? 7 दिवसाला पाणी पुरवठा होत आहे। घाणेवाडीचे फिल्टर बेड आहे, GS कॉलेज याला भेट दिली, नवीन पण बांधकाम चालू आहे याला सुद्धा भेट दिली, काय आढावा घेतलाय, काय पाहणी केली? आपल्या नवनिर्वाचित महापौर
वंदनाताई मगरे आणि उपमहापौर म्हणून मी या ठिकाणी JS कॉलेजचा जो फिल्टर बेट आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या फिल्टर बेटला धांडेवाडी तलावचं पाणी या ठिकाणी येतं आणि ते बाय ग्रॅव्हिटी या ठिकाणी येतं. कुठलीही मोटर आपल्याला सुरू करण्यात येत नाही. ते आपल्या हक्काचं पाणी आहे या ठिकाणी. आणि आम्ही या दरम्यान मॅडमने आम्ही या फिल्टर बेटची पाहणी केली. हे जे जुनं फिल्टर बेट आहे 9 MLDचं आहे आणि काही सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांना. नवीन जे फिल्टर बेट बनतं ते 15 MLDचं आहे. त्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि सांगितल्याप्रमाणे मॅडमनी 60% काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. 40% काम या ठिकाणी बाकी आहे. त्याची सुद्धा आम्ही या ठिकाणी पाहणी केली. नवीन जालनामध्ये 19 झोन आहे मुख्य सप्लाय मिळून. तर या सर्व गोष्टीचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला. आता नवीन फिल्टर बेट लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहे. निधी अभावी काही काम या ठिकाणी आम्हाला वाटतं ते बंद आहे. जुन्या फिल्टर बेटच्या सुद्धा रिपेरिंग आहे, काही शेडचे काम आहे, तर ह्या सूचना सुद्धा आम्ही दिलेल्या आहे. जालना शहरांना शुद्ध पाणी मिळावं हे आमचा सगळ्यांचा हेतू आहे, उद्देश आहे. आणि लवकरात लवकर हे पाणी रोज किंवा एक दिवस आड कसं मिळेल हे आमचं लक्ष आहे. फिल्टर बेडचे जे टीन आहेत ते अत्यंत खराब झाले आहेत. याला लवकरात लवकर दुरुस्त करणं आवश्यक आहे. हो, दिल्या ना, सूचना दिल्या ना, फिल्टर बेडच्या बी दिलेल्या आहे. टीन शेड या ठिकाणी जे खराब झालेले आहे त्याच्याही या ठिकाणी सूचना दिल्या. अजून काही बारीक या ठिकाणी काम आहे त्या सूचना सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहे. पाणी वाया जाऊ नये. तुम्ही जे पाणी देता झोन वाईज, तर ते पाणी व्यवस्थित या ठिकाणी सप्लाय करा. ज्या ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पाणी द्या. काय छोटे मोठे ज्याही गोष्टी असेल, लिकेजेसच्या गोष्टी असेल किंवा बाकीच्या काही असेल पाईपलाईनच्या, तर ते ह्या सगळ्या सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला येथे काल झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक बसवण्याच्या वादावरून एका महिलेला विवस्त्र करून अमानुष मारहाण काही समाजकंटकांकडून करण्यात आली आहे. यावेळी ही माहिती धनंजय पाटील यांना मिळताच त्यांनी आज थेट चिखला गाव गाठण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्यांनी जालना येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत संबंधित घटनेत जे कोणी आरोपी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. मात्र काही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी या प्रसंगी केली आहे. आज तुम्ही बुलढाण्याकडे दौरा काढलेला आहे, काय आयोजन? तिथं काही मस्तवाल माजलेल्या काही लाभार्थी टोळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यांचा उद्देशच होता की पुतळा मोडून तोडून फेकू द्यायचा, असं गावकऱ्यांचं सांगणं आहे आम्हाला. आता सत्य परिस्थिती आम्ही तिथे जाऊन बघतोय. तिथल्या आमच्या एका जिजाऊच्या लेकीला त्यांनी कपडे फाटून तर मारलाय आणि मारणाऱ्या ह्या व्यक्ती आहेत. म्हणजे लोकांनी, तिथल्या प्रतिष्ठित कोणतरी लोक आहेत त्यांनी मारहाण केली. परत मारहाण केल्याच्या नंतर, कपडे फाटल्याच्या नंतर सुद्धा बोललं गेलं की हिचे व्हिडिओ काढून व्हायरल करा. म्हणजे बघा ती किती या महाराष्ट्रात छत्रपतींच्या आता शिवजयंती झाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये बघा काय विदारक परिस्थिती निर्माण झाली की छेडछाडीचा उद्देश, एक जिजाऊच्या लेकीला कपडे फाटूस तर मारणं, छोट्या छोट्या तिथं मुली आहेत, काही महिला आहेत, त्यांचे हात मोडले, असं आम्हाला तिकडून सांगण्यात आलंय. आता आम्ही बघतोय तिथले SP साहेबांशी बोलणं झालंय, तिथल्या IG साहेबांशी पण बोलणं झालंय. तिथल्या स्थानिक काही पोलिसांनी किंवा काही अधिकाऱ्यांनी अशी माहिती मिळते की
त्यांनी आरोपी पळून जाण्यास सुद्धा मदत केली. म्हणजे त्याच्यातल्या स्थानिक पीआयचा किंवा त्या एपीआयचा काय त्यात हात आहे का हेही बघावं लागणार आहे. कारण एसपी साहेबांनी बुलढाण्याच्या चांगली कारवाई केली. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी काय 10-11 आरोपी पण पकडले. चांगलं काम केलंय आणि त्यांनी एसपी साहेबांना असंही सांगितलं की राहिलेले पण आम्ही ठेवत नाहीये, पण गुन्हे काय लावले ते किती क्रूरपणानं केलेलं ते कृत्य आहे हे आम्हाला तिथं गेल्याच्या नंतर लक्षात येणार आहे. एसपी साहेबांनी जरी अटक केलं असलं, त्यांनी चांगली कामगिरी केली असली, पुढेही त्यांनी शब्द दिला की एकही आरोपी आम्ही ठेवत नाहीत, सगळेचे सगळे जेरबंद करतो आम्ही. परंतु कुठल्या कलमा लावल्यात कुठल्या नाही लावल्यात हे पण आम्ही बघतो आता गेल्याच्या नंतर. काही कलमा राहिल्यात का, काही जणांचे नाव जाणून बुजून टाळलेत का, इतका माज नेमका कोणाला आहे, छत्रपतींविषयी इतका आकश काय आहे? कारण आम्ही तर त्यांच्या पुतळ्यांविषयी त्यांच्या चौकांविषयी असा आकश नाही ठेवत, आम्ही तर सन्मानच करतो. पण आता ही काही एक टोळी, लाभार्थी टोळी ही माजलेली, ते कोण कोण माजलेले आहेत आम्हाला बघू द्या. कोणाला छत्रपती शिवरायांचा पुतळा उकळून फेकायचा आहे हेही आम्हाला बघावं लागणार आहे. तशी परिस्थिती त्यांनीच तयार केली. आता राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही पाहिजे, कायदा सुव्यवस्था भंग झाला पाहिजे हे सुद्धा त्यांनी प्रयत्न केलाय. दंगल कशी घडल राज्यात, जातीय तेढ निर्माण कसा होईल हे सुद्धा त्यांनी प्रयत्न केलाय. त्याही कलमा लावल्यात का आम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. तर तिथे गेल्याच्या नंतर बघूयात. परंतु एसपी साहेबांनी चांगलं रात्रीपासून काम केलं अशी माहिती मिळाली. आता तिथे गेल्यावर प्रत्यक्षात आम्ही बघतो. नागपूरकर यांनी आरोप केलेला आहे की त्यांच्या पतीला शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी नरेंद्र मोदींनी 17 लाख रुपये मागितले होते आणि त्यांचा जो काही मृत्यू झालेला आहे यासाठी त्यांची खूप छळ करण्यात आला आणि यासाठी धनंजय मुंडे त्यांचे कार्यकर्ते जबाबदार आहे. सोबतच धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी रंजना नागपूरकर यांच्या गळ्याला बंधून देखील लावली होती त्यांनी म्हटलेलं आहे. याच्यात ना सगळ्यात महत्वाचा रोल आता नागपूरच्या एसपी साहेबाचा, सीपी साहेबांचा. त्यांनी तातडीनं त्याच्यावरती गुन्हे दाखल करून चौकशीला सगळ्याला ताब्यात घेतलं पाहिजे. धनंजय मुंडे सगळेच. आता त्या माऊलीनी काय नाव सांगितलं हे बघा, एक विधवा माऊली आहे, तिच्याकडे लक्ष देणं देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आहे. कारण शहर त्यांचं आहे आणि त्यांच्या शहरातल्या एका महिलेवरती जर इतका अन्याय झाला तर ती दूर करणं फडणवीस साहेबांची जबाबदारी, एसपी साहेबांच्या नागपूरच्या जबाबदारी. गुन्हे दाखल करून तातडीनं त्या माऊलीला स्वतः पोलिसांनी बोलून घेतलं पाहिजे की तुमचं काय म्हणणं आहे. त्या म्हणण्यानुसार गुन्हे दाखल करून त्यांना लगेच अटक करून त्यांना चौकशीला ताब्यात घेतलं पाहिजे, तर हे थांबणार आहे. आणि फडणवीस साहेबांची जबाबदारी, फडणवीस साहेबांनी हे करणं अत्यंत गरजेचं आहे. नसता महाराष्ट्रातल्या महिलेला फडणवीस साहेब न्याय देत नाहीत हा संदेश जाणार आहे. काल शिंदे साहेब आले होते, काल न्यायमूर्ती शिंदे जालन्यात गेले, त्यांनी तपासणी केली, पोलीस किती केले त्याबद्दल त्या अपडेट आले का? नाही, अपडेट आले नाहीत. पण काल मी विखे पाटलांशी बोललो की सारथीबद्दल असं का होतंय, आमच्याच योजना का कमी केल्या जातात, त्यांना शिष्यवृत्ती का दिली जात नाही या विषयावर चर्चा केली. शिंदे समितीला तुम्ही मुदतवाढ दिली पण शिंदे समिती नोंदी का शोधत नाहीये, किंवा तुम्ही शोधू नका म्हणता की काय सरकार म्हणून तुम्हीच मुदतवाढ देऊ. प्रमाणपत्र दिले जात का नाही, व्हॅलिडिटी का रोखल्या, बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे राहिलेले आणखीन का दिले नाही, म्हणजे तुम्हाला त्याचं सुद्धा राजकारण करायचं आहे का? मेलेल्या बलिदान गेलेल्या आमच्या बांधवांबद्दल बी सहानुभूती तुम्हाला नाहीये का? अण्णासाहेब पाटलांचं आर्थिक विकास महामंडळ हे पूर्ण बंद पाडण्याच्या तयारीत आले. का निधी देत नाही तुम्ही, का परतावी देत नाही, एलवाय का सुरू करत नाहीत याच्यावरती काल चर्चा केली. तुम्ही केसेस मागे घेऊ म्हणून 1 वर्ष झालं का घेत नाहीये. एकूण सातारा संस्थांच्या गॅजेटियरवर सुद्धा काल सांगितलं की का तुम्ही ते जे आर काढत नाही. आणि मराठवाड्यासाठी जे हैदराबादचा गॅजेटियरचा जे आर काढला त्यानुसार अधिकारी का काम करत नाहीत ही जबाबदारी तुम्ही घेणार आहेत की नाहीत, की मला उपोषण केलं तर पुन्हा शब्दही विखे पाटील साहेब तुमचा आणि फडणवीस साहेबांचं मी ऐकून घेणार नाही. तर त्यांनी सांगितलं 26 तारखेपर्यंत सगळे विषय मार्गी काढायला आम्ही ताकदीनं काम करतो असं सांगितलं. म्हणून मी सुद्धा आता 2-3 दिवस शांत बघतो. आता 26 तारखेपर्यंत हे सगळे विषय मार्गी काढतात का? 26 फेब्रुवारी. बरं, एक शेवटचा प्रश्न. सुमित्रा पवार यांची बीडच्या पालकमंत्रीपदी वरली लागलेली काय अपेक्षा, कशा प्रकारे तुम्ही काम करावं असं वाटतं? आता त्या काही नवीन आहे, हे प्रचंड दुःखात आहे. त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. एक चांगला काम करणारा शेवटी दादा माणूस गेला. ते पण चांगलं काम करतील, आपण कल्पनाही करणार नाही. लोकांना काय वाटतंय माहित नाही, परंतु आम्हाला तरी असं वाटतंय ते खरं व्हावं आमची ही शंका ठरू नये. कल्पना सुद्धा करणार नाहीत. इतकं चांगलं आणि ताकदीनं काम त्या करू शकतील. बीड आणि राज्यभरासाठी पण सगळीकडे चांगलं काम करते असं अपेक्षा आहे आणि वाटतंय पण की आपण कल्पनाही करणार नाही. आता वाटत असेल महिला आहे काय करेल कसं होईल, दोन्हीकडचा अनुभव आहे.
सासरकडचा माहेरकडचा त्या ह्या असल्या गुंडगिरीला मध्ये मध्ये षडयंत्र असणारा पाठपुरी येतील असं वाटतं, मोडून टाकतील त्याला. चल, धन्यवाद. पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धेने उपवास ठेवतात. मात्र सध्याच्या वाढत्या उन्हाचा तडाखा मोठ्यांनाही घाम फोडत असताना जालना येथील एका 5 वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. जलजला न्यूजचे संपादक आमिर खान यांचा पुत्र अदनान आमिर खान याच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. शुक्रवारी रमजान महिन्याचा दुसरा रोजा होता. अवघ्या 5 वर्षाच्या अदनानने पहाटेपासूनच रोजा धरण्याचा निश्चय केलाय. सकाळपासून ते सायंकाळी इफ्तारपर्यंत म्हणजे सलग 13 तास अन्नाचा एक कणही न घेता आणि पाण्याचा थेंबही न पिता अदनानने हा रोजा पूर्ण केलाय. लहान वयात दाखवलेली ही धार्मिक निष्ठा आणि संयम पाहून नातेवाईक थक्क झाले आहेत. अदनानने आपला पहिला रोजा पूर्ण करताच त्याचे वडील आमिर खान आणि संपूर्ण कुटुंबियांनी त्याचे उत्साहात अभिनंदन केले. सोशल मीडियावर देखील या चिमुकल्या अदनानचे फोटो व्हायरल होत असून एवढ्या लहान वयात एवढी जिद्द अशा शब्दात त्याचे कौतुक केले जात आहे. जिद्द आणि श्रद्धा असेल तर वयाचं बंधन नसतं, हेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आपल्या जालन्यात जेथे कडाक्याच्या उन्हात मोठ्या माणसांनाही तहान भूक सहन होत नाही, तेथे 5 वर्षाच्या चिमुकल्या अदनानने 13 तासांचा निर्जळी उपवास करून सर्वांनाच थक्क केलंय. पवित्र रमजानच्या दुसऱ्या दिवशी जलजला न्यूजचे संपादक आमिर खान यांचा मुलगा अदनान याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा मुकम्मल केलाय. पहाटेच्या सहेरीपासून ते सायंकाळच्या इफ्तारपर्यंत अदनानने पाण्याचा थेंबही न पिता हा रोजा पूर्ण केलाय. या यशाबद्दल त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून नातेवाईकांकडून देखील त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. जालना जिल्ह्यातील जाम समर्थ येथील एका पुजाऱ्यानेच लहान मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या पुजाऱ्याविरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या पुजाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. जालन्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या जाम समर्थ येथे एक धक्कादायक घटना समोर आली. समर्थ मंदिरामधील एका पुजाऱ्यानेच अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. निलेश कुलकर्णी असं या पुजारी आरोपीचं नाव असून त्याला घनसावंगी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चॉकलेट आणि खेळणीचे आमिष दाखवून हा पुजारी वारंवार मुलांचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. ब्युरो रिपोर्ट एमसी न्यूज जालना. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शहरातील 2 लॉजवर शुक्रवारी केलेल्या कारवाईत 13 महिलांची सुटका करण्यात आली आहे, तर 7 इसमांना ताब्यात घेण्यात आलंय. सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये बांगलादेशसह पश्चिम बंगाल राज्यातील 2, आसाम राज्याच्या 3 आणि छत्रपती संभाजीनगर येथील 4 पीडित महिलांचा समावेश आहे. या कारवाईत जालना शहरातील मोक्ष लॉजचे मालक सचिन नंदू पवार, हे मॅनेजर संतोष भोलेनाथ जाधव याच्या मार्फत तसेच वैष्णवी लॉजचे मॅनेजर कैलास रतन कुमार यांच्यासह पंकज भाऊसाहेब निकाळजे, तुषार हरीश बत्रा, रोहित संजय बोर्डे, करण रवी वाहुळे यांच्यासह 13 पीडित महिला आढळून आल्या. या कारवाईत 81,750 रुपयांचा मुद्देमाल आणि साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना.
प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.